सत्ता स्थापनेमध्ये मुख्यमंत्री पदाचा नव्हे तर मलाईदार खात्यांचा अडथळा असल्याचं बोललं जातंय। तर शिंदेंच्या मंत्रिमंडळातील काही मंत्र्यांना यंदा डच्चू मिळण्याची ही शक्यता वर्तवली जाते। दरम्यान विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर पक्ष बांधणीचं मोठं आव्हान आता शरद पवार आणि उद्धव ठाकरेंसमोर आहे। तर दक्षिण भागामधील फेंगल चक्रीवादळाचा फटका महाराष्ट्राला देखील बसण्याची शक्यता आहे। राज्यामध्ये कोणकोणत्या भागात पाऊस पडू शकतो तेही आपण या सेगमेंटमध्ये पाहणार आहोत अगदी सविस्तर। दोन 2019च्या विधानसभा निवडणुकीचे निकाल हाती आल्यानंतर युतीची सत्ता स्थापन होण्याच्या हालचाली सुरू होत्या। मात्र त्यावेळेस भाजप आणि संयुक्त शिवसेनेमध्ये मुख्यमंत्री पदावरून मतभेद झाले आणि गेल्या कित्येक वर्षांची युती तुटली। शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादी सोबत गेली आणि राज्याला नवीन आघाडी मिळाली। काही काळ उलटलाच होता की शिवसेनेमध्ये बंड झालं। एकनाथ शिंदेंनी शिवसेनेमधील आमदारांना सोबत घेत भाजप सोबत सत्ता स्थापन केली आणि त्याच वेळी भाजपने एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री केलं आणि सर्व महत्त्वाची खाती आपल्याकडे ठेवली। त्याचीच पुनरावृत्ती आता पुन्हा एकदा होताना दिसतेय। कारण 132 आमदार निवडून आल्यानं भाजपचा मुख्यमंत्री पदावरील दावा अधिकच प्रबळ बनलेला आहे। शिंदेंनीही मोदी शहांच्या निर्णय मान्य असल्याचं म्हणत मुख्यमंत्री पदावरील आपला दावा सोडला। मात्र 2022 मध्ये सत्ता स्थापन झाल्यावर ज्याप्रमाणे भूमिका घेतली होती तशीच काहीशी भूमिका आता एकनाथ शिंदे घेत असल्याचं दिसून येत आहे। मुख्यमंत्री पदाऐवजी काही दमदार खाती शिंदेंना हवी आहेत आणि त्यामुळे 2022चं मंत्रिमंडळाचं एकंदरीत चित्र आधीच समजून घेणं त्यासाठी महत्त्वाचं आहे। तर कशा प्रकारचं आहे चित्र त्यावर एक नजर टाकूयात। तर 2022 मधील सत्तेचं चित्र नेमकं काय सांगतंय त्यावर आपण आता एक नजर टाकूयात। यामध्ये भाजपला 105, शिवसेनेला 40 आणि इतर 10 अशा प्रकारचं एकंदरीत चित्र होतं। तर 2022 मध्ये युतीत खाते वाटपाच्या वाटाघाटी कशा झाल्या होत्या ते देखील आपण अगदी थोडक्यामध्ये समजावून घेणार आहोत। तर खाते वाटप आणि त्याच्या वाटाघाटी त्यावर एक नजर। 2022 मधील सत्तेच्या वाटाघाटी होत असताना खुद्द शिवसेनेचे एकनाथ शिंदे यांच्याकडे होतं मुख्यमंत्रीपद, पाठोपाठ गृहमंत्री आणि अर्थमंत्री पद होतं देवेंद्र फडणवीस भाजपचे यांच्याकडे। त्यानंतर भाजपच्या रवींद्र चव्हाण यांच्याकडे सार्वजनिक बांधकाम खातं देखील होतं। तर मुख्यमंत्री पदाच्या बदल्यामध्ये दमदार खाती ही काही आत्ताची मागणी नाहीये। 2004 मध्ये विलासराव देशमुखांचं सरकार आल्यानंतरही काहीसं असंच चित्र त्यावेळी देखील होतं। कारण खातेवाटपाच्या वाटाघाटी करत असताना आघाड्या आणि युत्यांमध्ये मुख्यमंत्री पद घेणाऱ्या पक्षाला पॉवरफुल खाती मिळत नाहीत। या उलट मुख्यमंत्री पदाऐवजी उपमुख्यमंत्री पद आणि मलाईदार खाती पदरात पाडून घेण्याचा ट्रेंड महाराष्ट्रामध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या आघाडीपासून आहे। विलासराव देशमुख सरकार असो किंवा 2022चं एकनाथ शिंदे सरकार असो, त्यावेळी देखील राष्ट्रवादी काँग्रेस असेल किंवा भाजप असेल त्यांनी महाराष्ट्रावरती कमांड ठेवण्यासाठी गृह, जलसंपदा, ऊर्जा, ग्रामविकास, अर्थ यासारखी महत्त्वाची खाती नेहमी आपल्याजवळ ठेवून घेतली। याला शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस असो वा 2022 मध्ये भाजप अपवाद नाहीच। तर 2004 सालचं काय नेमकं चित्र होतं, कशा प्रकारची परिस्थिती त्यावेळेला होती ते आपण पाहूयात। तर यामध्ये स्पष्टपणे दिसतंय की 69 जागा ज्या होत्या त्या होत्या काँग्रेसकडे आणि राष्ट्रवादीकडे होत्या एकूण 71 जागा। तर 2004 मध्ये मुख्यमंत्री पदाच्या ऐवजी राष्ट्रवादीने कोणकोणती खाती आपल्याकडे ठेवली होती ते आता जाणून घेणार आहोत। तर कोणती खाती आपल्याकडे त्यांनी ठेवलेली होती 2004 मधील सत्तेच्या वाटाघाटीमध्ये? तर विलासराव देशमुख त्यावेळेला काँग्रेसचं मुख्यमंत्री पद हे त्यांच्याकडे गेलेलं होतं। पाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेसचे आर पाटील होते गृहमंत्री, अर्थमंत्री होते जयंतराव पाटील राष्ट्रवादी काँग्रेसचे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे दिलीप वळसे पाटील होते ऊर्जा मंत्री।
तर सार्वजनिक बांधकाम खातं होतं राष्ट्रवादी काँग्रेसचे छगन भुजबळ यांच्याकडे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे विजयसिंग मोहिते पाटील यांच्याकडे होतं ग्रामविकास मंत्रीपद. तर एकंदरीतच आपण जाणून घेण्याचा प्रयत्न केला की ज्यावेळेला खाते वाटप केलं जातं त्याच्या वाटाघाटी होत असताना दिसून येतात. त्या वेळेला कशा प्रकारे काही गोष्टी आपल्याकडे मागितल्या जातात ते देखील आपण पाहिलं. याविषयी ज्येष्ठ पत्रकार यावेळेला आपल्यासोबत आहेत स्वतः. त्यांच्याबरोबर आपण चर्चा करणार आहोत यावेळेला आणि त्यांच्याकडनं एकंदरीत हे चित्र कसं असेल हे जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. सकाळच्या संपादिका यावेळेला आपल्यासोबत आहेत शीतल पवार. शीतलजी, स्वागत आपलं न्यूज प्लॅनेटमध्ये. शीतलजी, महत्त्वाचा प्रश्न तोच की मुख्यमंत्री पद कुणाकडे जात आहे त्यापेक्षा जर आपण मागील काही वर्षांचा इतिहास जाणून पाहिला तर मुख्यमंत्री पद ज्या पक्षाला दिलं जातं त्यानंतर उर्वरित महत्त्वाची खाती त्यांना सपोर्ट करणाऱ्या पक्षांकडे दिली जात असल्याचं चित्र आपण गेले कित्येक दिवस पाहतोय. तसाच काहीसा प्रकार यावेळच्या वाटाघाटींमध्ये आहे आणि त्यामुळे खाते वाटप लांबतंय का आणि त्यामुळे शपथविधी आणि मुख्यमंत्री पदावरती होणारं शिक्कामोर्तब या सगळ्या गोष्टींसाठी तुम्हाला आम्हाला सर्वसामान्य मतदारांना वाट पाहावी लागते का? शीतलजी, तुमच्या ह्या प्रश्नाची दोन उत्तरं आहेत. म्हणजे दोन्ही बाजूंनी याच्याकडे पाहायला पाहिजे की तुम्ही नक्की. जे मगासपासून सर्व संदर्भ सांगितले तर यामध्ये कुठल्याही एका पक्षाला पूर्ण मॅन्डेट मिळालेलं आहे निवडणुकीचं आणि त्यानंतर सत्ता स्थापना होतंय असं एकही उदाहरण नव्हतं. बरोबर. हे कायम युती किंवा आघाडी अशी सरकारं बनत राहिली आणि त्यामुळे मग जागा जास्त कोणाच्या निवडून आल्या, कोणी जास्त लढवल्या, कोणाचा स्ट्राईक रेट काय राहिला, त्यांच्या राजकीय पक्ष म्हणून महत्वाकांक्षा काय आहेत, त्यांचं राजकीय नेतृत्व करणाऱ्या नेत्यांच्या तत्कालीन राजकीय महत्वाकांक्षा आहेत, ह्या सर्व गोष्टींचा एकत्रित परिणाम असतो की निकालानंतर जी काही सत्ता स्थापना होत असते त्याच्यावर होताना दिसत असतो. आत्ताच्या सरकारबद्दल आपण बोललो तर भारतीय जनता पक्ष हा महायुतीचा बेस आहे. म्हणजे आत्ताच्या महायुतीचा की ज्याच्या बरोबर एकनाथ शिंदे शिवसेना घेऊन आणि अजित पवार राष्ट्रवादी सोबत घेऊन गेले. त्यामुळे मला वाटतं की ह्या विधानसभा निवडणुकीमध्ये त्यांचं जे पालकत्व स्वीकारून एक रचना उभी करायची असते त्यावर बीजेपीने काम केलं आणि आता आपल्या समोर एक मॅन्डेट घेऊन महायुती उभी आहे. याच्यानंतर पुढे प्रत्येक पक्षाचा एक राजकीय प्रवास असणार आहे. तो राज्य म्हणून पण असणार आहे आणि आत्ताच्या केंद्रातल्या सत्तागणितांकडेही आपल्याला लक्ष द्यायला लागणार आहे महायुतीच्या. त्यामुळे फक्त महाराष्ट्र एकटं राज्य आणि त्याची सत्तागणितं असं बघता येणार नाही. तर देशामध्ये जे एनडीएचं सरकार आलेलं आहे आता 2024 ला लोकसभेला त्याचीही गणितं आपल्याला लक्षात घ्यायला लागणार आहेत आणि त्या गणितांमध्ये महायुतीला लोकसभेला मिळालेलं मॅन्डेट तसंच महायुतीला विधानसभेला मिळालेलं मॅन्डेट आपण बघितलं तर शिंदेची कन्सिस्टन्सी आपल्याला दिसते. अजित पवारांकडे केंद्रातल्या सत्ता स्थापनेसाठीची पुरेशी ताकद त्यांच्याकडे नाही आणि भाजपला दोघांचीही गरज आहे कारण ती रचना त्यांनीच अस्तित्वात आणलेली आहे. त्यामुळे आपली युती म्हणून आपली क्रेडिबिलिटी त्यांना टिकवून ठेवायची. सो ह्या क्लिष्ट रचनेमध्ये आता जरी जागांचा आकडा आपल्याकडे बहुमताचा आपल्याला दिसत असला तरी ही रचना पुढे सत्ता स्थापनेसाठी जाते. त्याचबरोबर एक महत्वाची गोष्ट अशी आहे की लोकांनी हे एकतर्फी मॅन्डेट का दिलंय कारण लोकांना कुठेतरी स्थैर्य हवंय असं आपल्याला आता लोकांशी बोलताना जाणवतं. त्यामुळे स्थिर सरकार पण द्यायचंय. मग तसं द्यायचं असेल तर मुख्यमंत्री आणि अर्थातच भाजपच्या केडरची पण अपेक्षा आहे की एवढं मोठं मॅन्डेट मिळाल्यानंतर पक्षातल्याच नेत्याला मुख्यमंत्री पद मिळावं कारण 19 ते 24 त्यासाठी त्यांनी संघर्ष केलेला आहे. तर या सर्व पार्श्वभूमीवर मला वाटतं की पक्षाची ताकद पक्षाच्या केडरची इच्छा या एका गोष्टीमुळे मुख्यमंत्री पदावरचा दावा भाजपकडनं केला जातोय किंवा त्या दिशेने त्यांची पावलं टाकण्यात येत आहेत. पण त्याचबरोबर केंद्रातल्या सरकारमध्ये स्थैर्य टिकवणं तिथे एकनाथ शिंदेची खासदारकीची असलेली ताकद आणि महाराष्ट्रामध्ये शेवटी ही सगळी राजकीय रचना उभारण्यात त्यांनी मोलाची भूमिका बजावली आहे. त्यामुळे आपल्या मित्रपक्षाला सामावून घेण्याचं कारण भाजपवर सातत्याने असे आरोप होतात की ते मित्रपक्षांना संपवतात. तर हे सगळं परसेप्शन तोडण्यासाठी मित्रपक्षांनाही ताकद दिली जाईल अशी रचना तयार करण्याची प्रोसेसमध्ये आहोत आणि त्यामुळे हा डिले होतोय. प्लस जेव्हा असं ज्या बॅकड्रॉपवर हे एकतर्फी मॅन्डेट मिळालेलं आहे याच्यामध्ये खूप सारे स्पेक्युलेशन्स खूप साऱ्या थिअरीजवर आता डिस्कशन होत आहे. अशा वेळी फक्त मॅन्डेट मिळालं म्हणून घाईघाईत मुख्यमंत्री जाहीर करून टाका आणि आपणच भारी आहोत असं सांगण्यामध्ये कुठलीही राजकीय हुशारी नाहीये. सो त्यामुळे मला वाटतं की प्रत्येक जण एक वेळ घेतोय. आपल्या पक्षाला आपल्या संघटनेला एक स्थैर्य मिळावं, आपल्यावर विश्वास ठेवलेल्या लोकप्रतिनिधींना आमदारांना पुरेपूर आपल्याला न्याय देता यावा आणि इथून पुढे आपल्या पक्षाची वाटचाल महाराष्ट्रामध्ये सुखकर व्हावी. या तिन्ही पॅरामीटरवर भाजपही काम करते.
एकनाथ शिंदे पण काम करतायत आणि अजित पवार पण काम करतायत असं मला दिसतं. बरोबर आहे. विश्लेषण करण्याचा तुम्ही प्रयत्न केलेला आहे. या पुढची देखील परिस्थिती जी आहे ती जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. तुम्ही आमच्यासोबत अशाच प्रकारे जोडलेल्या राहणारच आहात. मलाईदार खात्याच्या वाटपावरून महायुतीमध्ये अडल्याची चर्चा आहे. गृह खात्यावरून महायुतीमध्ये पेच असल्याची चर्चा आहे. मात्र राष्ट्रवादीचे काँग्रेसचे आमदार छगन भुजबळांनी या चर्चा फेटाळून लावल्यात. गृह खात्यावरून कोणताही पेच नसल्याचं भुजबळांनी सांगितलं. तसंच मलाईदार खातं मिळाल्यानंतर त्याचे त्रासही भुजबळांनी सांगितल्यात. दरम्यान महायुतीमध्ये कोणताही वाद नाही, खातेवाटपही व्यवस्थित होईल असा विश्वास शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट यांनी व्यक्त केलाय. तसंच आमचे तिन्ही पक्षाचे नेते एकत्र मिळून निर्णय घेतील अशी माहिती संजय शिरसाट यांनी लोकशाही मराठीशी बोलताना दिली आहे. तर सध्या असलेलं चित्र, त्याप्रमाणे होणारं खातेवाटप आणि नेमकं आता घोडं अडलंय कुठे, हा जो प्रश्न निर्माण झालेला आहे याचा उहापोह करण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. आणि त्याचबरोबर जी महत्त्वाची माहिती आपल्यापर्यंत येते ती म्हणजे अशी की गिरीश महाजन हे भाजपच्या खेम्यातून एक महत्त्वपूर्ण माहिती घेऊन ठाण्याकडे रवाना झाले आणि ठाण्याला जाऊन त्यांनी एकनाथ शिंदे यांची देखील भेट घेण्याचा प्रयत्न केल्याचं आपल्याला सगळ्यांना पाहायला मिळतं. गृह खातं जेवढं चांगलं म्हणतात तेवढं अडचणीचं सुद्धा असतं. दोन्ही गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. कोण कुठेतरी दंगल करतो आणि जणू काय गृहमंत्र्याने दंगल केली असे प्रश्न विचारतात. कोण कुठेतरी बलात्कार करतो, उत्तर तुम्ही काय करता, अरे काय करत होतो तिकडे. आता हे अशा पण गोष्टी आहेत. त्याचबरोबर शांतता राखण्यासाठी कुठे गडबड असेल, आपापसात दंगे आहेत ते मिटवण्यासाठी तिथे पण काम कर. माझ्या वेळेत तर खूप अडचणीचं काम होतं, कारण सगळीकडे गँगवॉर सुरू होतं. महायुतीमध्ये 3 पक्ष आहेत. तिन्ही पक्षाची एक वेगवेगळी स्ट्रॅटेजी आहे. कोणत्या पक्षाला, प्रत्येक पक्षाला वाटतं की आपल्याकडे एक चांगली खाती असली पाहिजे जेणेकरून आपण आणखी चांगलं प्रभावी काम करू शकतो. म्हणून हे डिमांड करणं काही गैर नाही आहे. आणि याबाबतचा निर्णय हे शिंदेसाहेब, देवेंद्र फडणवीस साहेब, अजितदादा हे एकत्रित बसून घेतील आणि त्याला वरिष्ठांची मान्यतासुद्धा घेतील. म्हणून वाद हा नाही आहे, हे कृपया लक्षात घ्या. निकालानंतर सरकार स्थापनेसाठी 10 ते 15 दिवसांचा कालावधी या आधी सुद्धा अनेक वेळेला लागलेला आहे. तिन्ही पक्षांच्या वाटाघाटी सुरू असताना याला वेळ लागणं शक्य आहे. प्रत्येकाला आपल्याकडे जास्त चांगली आणि मलाईदार खाती असावी असं वाटत असतं. शिंदेंना मुख्यमंत्री पद मिळणार नाही हे निकाल लागल्यानंतर निश्चित झालं होतं. आपल्याला चांगली खाती मिळावीत यासाठी ते अडून बसलेले आहेत. गृह खात्यासाठी शिंदे अडून बसलेले नसून तो त्यांच्या दबावतंत्राचा भाग असल्याचं अनेक जाणकार आणि पत्रकारांना वाटतंय. याबाबत ज्येष्ठ पत्रकार उदय तनपाठक यांच्याशी संवाद साधलेला आमचे प्रतिनिधी उमेश करंजकर यांनी. ते आपल्यासोबत ज्येष्ठ पत्रकार तानफाटक सर आहेत. सर, काय सांगाल, अजूनही अस्पष्टता वाटते, कारण मुख्यमंत्र्याचं दाव जवळजवळ निश्चित झालं असलं तरी खाते वाटप काय असणार आहे, शिंदेंची नेमकी काय भूमिका, हे सगळंच अस्पष्ट वाटते. अस्पष्ट आहे खरं आहे, पण तरीसुद्धा हे पहिल्यांदा घडलेलं नाही आहे. हे 2004, 2009 दोन्ही वेळा जेव्हा काँग्रेस एनसीपीचं सरकार होतं त्याही वेळी 8-8, 10-10 दिवस, 15 दिवस लागले सरकार स्थापन व्हायला. त्यामुळे तसं काही नवीन घडतं असं नाही आहे. आता 3 पक्ष आहेत, त्यामुळे तिन्ही पक्षांमध्ये वाटाघाटी होणं किंवा चर्चा होणं हे अत्यंत साहजिक आहे आणि त्यामुळे ते चालू आहे. त्या चर्चा सुरू आहेत. प्रत्येकाला आपल्याकडे जास्तीत जास्त खाती असावीत अशी अपेक्षा असते, महत्त्वाची खाती असावी अशी अपेक्षा असते आणि त्याप्रमाणे ते खिचतान सुरू आहे असं मला वाटतं. याच्यामध्ये शिंदेंना मुख्यमंत्रीपद हवं होतं, मात्र ते मिळत नाही अशा प्रकारचं आता सध्या स्पष्ट झालेलं आहे. मात्र ते मिळत नसताना जास्तीत खाती आपल्याकडे असावी, त्यामुळे आपला पक्ष वाढवता यावा किंवा आपला पक्ष जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावा, यासाठीची सगळं अट्टाहास सुरू आहे. मला वाटतं शिंदेंना मुख्यमंत्रीपद मिळणार नाही हे निकाल लागल्यानंतर स्पष्ट झालं होतं. म्हणजे त्यांनाही ते कळलं होतं. फक्त कसं आहे, आपले जे कार्यकर्ते आहेत, आपले आमदार आहेत, त्यांना काही वेगळं वाटू नये की आपण प्रयत्नच केले नाहीत, याच्याकरता त्या मागण्या सगळं. स्वतः शिंदेंनी कधी मागणी केली नाही, माझ्या तरी ऐकण्यात नाही कुठे की मला मुख्यमंत्री व्हायचं म्हणून. परंतु पुढे ते खातेवाटपावर आलेले. आता खातेवाटप आपल्याला चांगली खाती मिळावीत, महत्त्वाची खाती मिळावी, याच्याकरता ते अडून बसलेले आहेत असं मला वाटतं. आणि ते गृह खातं वगैरे चर्चा ते मला काही खरं वाटत नाही. त्याच्यामध्ये सत्तेत आहोत मात्र मुख्यमंत्रीपद नाहीये, अशा वेळेस जास्त खाती असेल. एक उदाहरण आपल्याकडे जर शरद पवारांचं ते तेव्हाचं पण आहे, कारण त्यावेळेसही जास्त आमदार आपल्याकडे असताना शरद पवारांनी मुख्यमंत्रीपद न घेता जास्त खाती आपल्याकडे ठेवली, ज्याच्यामुळे लोकांपर्यंत पोहोचतो, पक्ष मोठा होऊ शकेल. हे सगळं गणित आताही असू शकेल. हो, तेव्हाही आताही ते गणित असू शकतं, पण भाजप ते सोडणार नाही, कारण भाजपला सत्तेचं गणित माहिती आहे पहिली गोष्ट.
आणि भाजपकडे इतके आमदार की त्यांना पुढच्या दुसऱ्या कुठल्याही पक्षाची गरज आता पडेल असं वाटत नाही. त्यामुळे दबाव तंत्राचा भाग काही फार चाललेला असं वाटत नाही. त्यामुळे दोन्ही पक्ष जे आहेत ते दबाव, आणि हे सगळ्यात आधी कळलं अजित पवारांना. त्यामुळे त्यांनी पहिल्या दिवशी पाठिंबा देऊन टाकला भाजपला. त्यांना माहिती आहे की आपण काय आपली हे आहे ते, त्यामुळे त्यांनी करून घेतलं ते. धन्यवाद सर आमच्याशी बोलल्याबद्दल. कॅमेरामन विनीत सोबत उमेश करंजकर, लोकशाही न्यूज, मुंबई. तर भाजपकडे सर्वात जास्त जागा असल्यामुळे सत्ता स्थापनेसाठी त्यांना अगदी 10 ते 12 आमदारांचीच गरज आहे. महत्त्वाचं म्हणजे एकनाथ शिंदे यांच्यातील जवळपास 10 ते 12 आमदार हे मूळचे भाजपचे आहेत आणि त्यामुळे गरज पडल्यास ते कधीही भाजपसोबत येऊ शकतात आणि याचाच फटका हा एकनाथ शिंदे यांना बसू शकतो. आणि त्यामुळे ही रिस्क एकनाथ शिंदे घेण्याची शक्यता फार कमी आहे. आणि याबाबत अधिकची माहिती देत आहेत ज्येष्ठ पत्रकार उमेश घोंगडे. भारतीय जनता पक्ष आत्ताची परिस्थिती अशी की जवळजवळ बहुमतात आहे आणि भारतीय जनता पक्ष बहुमतात असताना कुठल्याही इतर पक्षांनी इतक्या पद्धतीनं त्यांना बार्गेनिंग करणं हे तितकंसं राजकीयदृष्ट्या योग्य वाटत नाही आणि त्यातनं त्यांच्या पदरात फारसं काही पडेल असंही मला वाटत नाही आहे. कदाचित असं असेल, मुख्यमंत्रीपद गेलं, गृहमंत्रीपद मागतो आहे पण गृहमंत्रीपद मिळणार नाही आहे, मग नगरविकास तरी आपल्याकडं राहील, अशी कदाचित त्याच्यात त्यांचं इंटरनल ती जी काही त्यांचा विचार असेल तो असू शकतो. हा एक आत्ताच्या संदर्भातला भाग झाला. जर मागच्या युती सरकार म्हणजे महाविकास आघाडी सरकार 1999, 2004, 2009 असं जर आपण मागचा इतिहास पाहिला तर शरद पवारांनी सुद्धा याच पद्धतीनं केलं होतं. मात्र हा दोन्हीतला फरक आपण लक्षात घेतला पाहिजे. महायुतीच्या सत्ता स्थापनेच्या हालचाली आता जोरात झालेल्या आहेत. मुख्यमंत्री पदाची अधिकृत घोषणा झाली नसली तरी फडणवीसांचंच नाव अंतिम मानलं जात आहे. दरम्यान खातेवाटपावरून महायुतीत तिढा असल्याची माहिती मिळते. महायुतीमध्ये शिवसेनेच्या वाट्याला 12 ते 13 मंत्रीपदं येणार असल्याचं कळत आहे. मात्र शिवसेनेला कॅबिनेट किती आणि राज्यमंत्रीपदं किती मिळणार याची माहिती अद्यापही समोर आलेली नाही. त्यातच आता एकनाथ शिंदे हे काही आमदारांना डच्चू देणार असल्याचंही कळत आहे. त्यामुळे अनेक आमदारांच्या मनामध्ये आता भीती ही त्या ठिकाणी पाहायला मिळते. महायुतीच्या सरकारच्या नव्या मंत्रिमंडळामध्ये 4 नव्या आमदारांना संधी दिली जाऊ शकते तर 4 मंत्र्यांना नारळ देण्याचीही शक्यता वर्तवली जाते. कुणाचा पत्ता कट होऊ शकतो आणि कुणाला संधी मिळू शकते हे पाहण्याआधी आपण शिंदेंच्या आधीच्या मंत्रिमंडळामध्ये कोण कोण मंत्री होते ते देखील अगदी थोडक्यात जाणून घेणार आहोत. तर शिंदेंच्या मंत्रिमंडळात कोणते मंत्री होते? उद्योग मंत्री होते उदय सामंत, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई, कृषी मंत्री दादा भुसे. त्यानंतर पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील, आरोग्य मंत्री तानाजी सावंत, अल्पसंख्याक मंत्री अब्दुल सत्तार, रोजगार आणि हमी संदीपान भुमरे, तर मृदा जलसंधारण संजय राठोड यांच्याकडे. दरम्यान आगामी मंत्रिमंडळामध्ये शिंदेंच्या कोणत्या मंत्र्यांचा पत्ता कट होऊ शकतो? काही संभाव्य नावं जी आहेत त्यावर आपण आता एक नजर टाकूयात. ही संभाव्य नावं कोणाची असू शकतात? यामध्ये रोजगार आणि हमी या संदर्भात पूर्वी शिंदेंच्या मंत्रिमंडळात कोणते मंत्री होते त्यावरती आपण नजर टाकलेली होती. मात्र कुणाला डच्चू मिळणार, कुणाला संधी मिळणार हे देखील आपण पाहूयात. कुणाचा पत्ता कट होऊ शकतो? तर अब्दुल सत्तार, तानाजी सावंत, संजय राठोड आणि गुलाबराव पाटील यांचा पत्ता कट होऊ शकतो. तर शिंदेंकडून कोणत्या मंत्र्यांना पुन्हा एकदा संधी दिली जाऊ शकते आणि कोणत्या नव्या चेहऱ्यांचा या मंत्रिमंडळामध्ये समावेश होऊ शकतो हेही जाणून घेऊयात. तर यामध्ये भरत गोगावले, उदय सामंत, दीपक केसरकर, शंभूराज देसाई यांना पुन्हा एकदा संधी मिळण्याची शक्यता आहे. तर एकंदरीतच हे झाले अंदाज. यामध्ये पुढचा अंदाज जो बांधू शकतो आपण दादा भुसेंसंदर्भात संजय शिरसाट, प्रताप सरनाईक आणि भावना गवळी यांना देखील या ठिकाणी संधी मिळू शकते. आणि याच संदर्भामध्ये अधिक चर्चा करण्यासाठी पुन्हा एकदा आपल्यासोबत चर्चेमध्ये आहेत पत्रकार शीतल पवार. शीतलजी, ज्या प्रकारच्या शक्यता आपण पाहिल्या, बार्गेनिंग पॉवर असते आणि बार्गेनिंग पॉवर संदर्भातलीही आपण चर्चा केली. मात्र ज्यावेळेला नवीन मंत्रिमंडळ येते प्रत्येकाच्या मनामध्ये उत्सुकता आहे की आपल्याला यामध्ये संधी मिळणार का, संधी मिळणार तर कुणाला मिळणार आणि कुणाला डच्चू मिळू शकतोय या संदर्भातही आता चर्चा होणं आवश्यक आहे. कारण गृह खात्यावरून अडलंय असं जरी म्हटलं जात असलं तरी देखील इतर खात्यांकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. त्यातही जर महायुतीनं एकत्रितपणे तिन्ही पक्षांनी ही निवडणूक लढलेली होती, ज्याचं विश्लेषण तुम्ही अगदी सुरुवातीला केलं की त्यांना मिळालेला आत्तापर्यंतचं मॅन्डेट जे आहे त्यावरती देखील अनेक गोष्टी ठरत असतात. मात्र त्यानंतर आपल्या पक्षाची वाढ कशी होईल,
पक्षाला सर्वाधिक फायदा कुठल्या गोष्टींमुळे मिळेल? मुख्यमंत्री पदावरती जर आपण कॉम्प्रोमाइज करतोय तर इतर कुठली खाती आपल्याकडे असायला हवी जेणेकरून पुढच्या 5 वर्षातलं चित्र बदलवत असताना स्वतःच्या पक्षाची वाढ हे देखील प्रत्येक त्या नेत्यावरती अवलंबून असतं आणि त्या नेत्याचं स्वप्न असतं. त्या स्वप्नपूर्तीच्या दृष्टीनं ही खाती, त्या संदर्भात त्यांनी केलेली रचना, याविषयी तुम्हाला काय वाटतं? मला वाटतं की किमान आपण तरी मलाईदार खाते वगैरे असं म्हणू नये, कारण एक प्रकारे करप्शन एनकरेज करण्यासारखं आहे हे. पण जर ही बाजूला ठेवली त्याच्यातली, तर मला वाटतं की विस्तारासाठी कुठल्याही संघटनेच्या, विशेषतः लवकरच अनेक स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ज्या 2 वर्षापेक्षा अधिक काळ रखडलेल्या आहेत, जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका, महानगरपालिका अशा अनेक निवडणुका मार्गी लागण्याचा विषय असेल. बरेचसे प्रकल्प अनाऊन्स झालेले आहेत मोठमोठे, त्यामुळे बरेचसे प्रकल्प मार्गी लागण्याचा प्रश्न असेल. केंद्राकडनं भरपूर साऱ्या कल्याणकारी योजनांची घोषणा झालेली आहे आणि महाराष्ट्र सरकारनेही निवडणुकीपूर्वी अनेक कल्याणकारी योजनांची घोषणा केलेली होती. त्यामुळे त्या योजनांची अंमलबजावणीचा विषय असेल, केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या समन्वयाचा प्रश्न असेल. अशा भरपूर साऱ्या पॅरामीटरवर परफॉर्म करताना सरकार म्हणून पक्षवाढीसाठी पूरक काय असेल या गोष्टींचा विचार करून आपल्याला कुठलं खातं मिळावं किंवा कुठलं खातं मिळू नये, किमान अशी राजकीय नेत्यांनी म्हणजे त्यांची भूमिका असावी अशी भावना मी यावेळेस व्यक्त करेन. कारण नाहीतर मलाईदार खातं म्हणणं किंवा फक्त स्वतःच्या काही लाभासाठी एखादं खातं मिळवणं मुळात ते अनैतिक आहे आणि आपणही त्या गोष्टीला एन्डॉर्स करू नये असं माझं वैयक्तिक मत आहे. दुसरं मला इथे असं सांगावंसं वाटतं की गृह खात्याच्या भोवती खूप सारी चर्चा सध्या सुरू आहे. त्यामध्ये पण गेल्या 5 वर्षांमध्ये ज्या पद्धतीने यंत्रणा किंवा गृह खातं याच्या वापरावर किंवा एकूण त्या रचनेवर जे प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात आले होते, त्या सर्व पार्श्वभूमीकडे बघताना गृह खात्याचं पण वेगळंच महत्व आपण गेल्या 5 वर्षामध्ये सर्वसामान्य नागरिकांनी अनुभवलंय. त्यामुळे मला वाटतं की आता जी काही सगळी चर्चा सुरू आहे ती सत्ता काबीज ठेवण्यासाठी मला काय फायद्याचं आहे आणि त्यासाठी मी माझ्याकडे काय ठेवावं या भावनेतनं अधिक चर्चा होतीये वेगवेगळ्या खाते वाटपावरनं. पण शेवटी सरकार आणि सत्ता ही आपल्या सगळ्यांसाठी, सर्वसामान्य लोकांसाठी असते. तर किमान तुमच्या माध्यमातून आणि आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून आपण अशी रिक्वेस्ट करूया की त्यांनी कुठेतरी आपलाही विचार करावा या सगळ्या. बरोबर आहे शीतलजी, मगाशी जो तुम्ही मुद्दा उपस्थित केला की मलाईदार असा आपण उल्लेख करूच नये, मात्र होतं असं की बऱ्याच वेळेला ज्या वेळेला सत्ता वाटप होतं त्या सत्ता वाटपामध्ये आपल्या वाट्याला काय येणार इथून जी सुरुवात झालेली असते ती थेट पुढच्या 5 वर्षांचा विचार देखील प्रत्येक पक्ष आपापल्या परीनं करत असतो आणि सर्वाधिक ताकद, कारण यावेळच्या याच्यात कुठल्याही प्रकारे बहुमत जरी मिळालेलं नसलं तरी महायुती, महाविकास आघाडी असेल, अशा प्रकारे पक्षांची शक्ल पडल्यानंतर तरी हे चित्र असल्याचं आता जनतेलाही लक्षात येऊ लागलेलं आहे आणि जनतेच्या हितासाठी आता या मंत्रिमंडळाची स्थापना व्हावी, महत्त्वाचे निर्णय घेतले जावे एवढीच माफक अपेक्षा करूयात. धन्यवाद, तुम्ही आमच्याबरोबर न्यूज प्लॅनेटच्या माध्यमातून जोडल्या गेलात आणि राज्यातील महत्त्वाच्या प्रश्नावरती आपण चर्चा केली त्यासाठी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.